कामं बारामती तालुक्यातल्या जनतेच्या करता आम्ही सगळेजण करतोय। आपल्याला शिवसृष्टी ती त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 351 कोटी रुपयाची बीज गुणन केंद्र जाऊन बघा, तुम्हाला अभिमान वाटेल। आपल्याकडे काही स्पॉट नव्हते लोकांना बसायला, वयस्कर लोकांना, आमच्या युवती युवकांना किंवा आमच्या वडीलधाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉट बारामतीमध्ये तयार करण्याचं काम चाललेलं आहे। हे आपलं सर्वांचं शहर आहे, हा आपल्या सर्वांचा तालुका आहे, त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा कशा देता येतील याचबद्दलचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय। हे का आत्ताच त्यांनी सांगितलं सर्व तमाशा कलावंतांना 2200 रुपये मानधन होतं, ते तुमच्या महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदे, अजित पवार आणि देवेंद्रजींनी 5000 रुपये केलं। मित्रांनो, शेवटी पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं की नाही? आशा वर्करचं मानधन वाढवलं की नाही? त्याच्या संदर्भातलं अंगणवाडीवाल्यांचं मानधन वाढवलं की नाही? मित्रांनो, शेवटी ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण महायुतीचे घटक त्या बाबतीमध्ये कुठं कमी पडत नाही, ह्या गोष्टीचा विचार देखील आपण केला पाहिजे। मित्रांनो, दुधाचा धंदा जास्त आहे, त्याकरता 5 रुपये अनुदान दिलंय। काही लोकांची तक्रार आहे की आमच्या डीबीटीवर पैसे आले नाही, काहीतरी त्याच्यामध्ये अडचण येते, टेक्निकल अडचण येते। संहिता संपू द्या, एकनाथराव, देवेंद्रजी, मी, राधाकृष्ण चौघं बसू आणि त्याच्यातनं जी अडचण आहे, जी माझ्या दूध उत्पादन ती पण दूर करण्याचं काम आपण त्या निमित्तानं करू। मित्रांनो, आरक्षण, आम्ही सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये समर्थन दिलं, त्याच्यामध्ये कुठल्याच सहकारी मित्रांनी विरोध करण्याचं काही कारण नव्हतं। एकनाथरावांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात दर्शन घेऊन सांगितलं की मी मुख्यमंत्री असताना आरक्षण देणार, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी झालं। मित्रांनो, मी मला सांगितलं होतं शेवट सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, हे का? हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो, हे मला मतदान करा। अरे काय हो का? ही असली नौटंकी बारामतीकर खपून घेणार नाही। तुम्ही काम दाखवा, तुमचं खणखणीत नाणं दाखवा, ठीक आहे? हे झालं रडीचा डाव, हे असलं नाही चालत। मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो, काय मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की काही जण ते करणार। अरे यांना जिल्हा परिषदेची तिकीट मी दिली, गळ्याच्यान खोटं बोलत नाही। साहेबांनी सांगितलं अजिबात देऊ नको, मी साहेबाचं ऐकलं नाही, त्याला तिकीट दिलं। त्यानंतर तो म्हणला हडपसरला उभं राहायचं, म्हणलं तिथं नाही देणार तुला, चेतनची आम्ही तयारी करतोय, तू कर्जत जामखेडला जा, तिथं आम्ही सगळे प्रयत्न करू, मदत करू। थांबरे त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं, आणि आज तुम्ही माझ्यावर, आता आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजलेले आहेत, दाखवलेले आहे, आणि तुम्ही आमच्यावर टीका करता। अरे तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळी पावसाळी मी बघितलेले आहेत। त्याच्यामुळं हे अशा पद्धतीनं मित्रांनो, माझ्या घरकुलाचा प्रश्न, माझ्या बारामती तालुक्याच्या जनतेचा अन्नधान्याचा म्हणजे रेशनचा प्रश्न, शिकवण्याचा प्रश्न, जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते जर सोडवायचे असतील तर भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही। माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, आम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं पण समर्थन केलंय, त्याच्या संदर्भात अण्णांनी तर आजपर्यंतच्या त्यांच्या राजकीय जीवनामध्ये नेहमी त्या समाजाला ताकद देण्याचं काम केलं, खूप उदाहरणं सांगता येतील। पण बारामती तालुक्यातल्या अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये आम्ही कर्ज प्रकरण करतो, बारामती बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मी तिथं आता नाहीये, पण रणजित तावरे, त्याच्या संदर्भात संभाजी होळकर, दत्तात्रय येळे
आमचा दिगंबर दुर्गाडे, आमचा सुनील चांदेरे हे सगळे तिथं प्रकरण करतात. 1233 प्रकरणं दाखल झाली, जवळपास 515 मंजूर झालेली आहेत. त्याच्यावरचं सरकार व्याज भरते 5 वर्षाचं. मुद्दल फक्त माझ्या कर्ज घेणाऱ्यांनी भरायचं आहे. का तर त्या माझ्या तरुणींना स्वतःच्या पायावर उभं राहावं. तीच गोष्ट आम्ही आमच्या मायनॉरिटी करता मौलाना आझाद महामंडळाचं भाग भांडवल एकनाथराव, मी आणि देवेंद्रजींनी 1000 कोटी कोडले, 1000 कोटी रुपये. आणि त्याच्यातनं त्यांच्या काही त्रुटी होत्या त्या काढल्या. त्याच्यातनं त्यांनाही कर्ज मिळालं पाहिजे, तेही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. शेवटी सगळ्यांचा मिळून हा भारत आहे, सगळ्यांचा मिळून हा महाराष्ट्र आहे. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. आणि तो इतिहास आमच्याकडे, त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहे. ह्या प्रकारे आम्हाला कुणालाही वडीलधाऱ्यांचा अवमान करायचा नाही, अनादर करायचा नाही. प्रत्येकाच्या घरातले वडीलधारी हे वडिला समान असतात, त्याबद्दल देखील आम्ही नतमस्तक होऊ. पण एकंदरीत काम करत असताना आम्हाला जर देशाचे पंतप्रधान भारताला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, विकासाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, त्यावेळेस आपण का विकासाला हातभार लावायचा नाही? आपण त्या विकासातला काही हिस्सा आपल्या महाराष्ट्रात का आणायचा नाही? आपल्या पुणे जिल्ह्यात का आणायचा नाही? आपल्या बारामती तालुक्यात किंवा आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात का आणायचा नाही? ह्याचा विचार आपण करायला नको. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अनेक गोष्टी त्या ठिकाणी फिरवल्या जातात. काही काही ठिकाणी सोशल मीडियाच्या निमित्तानं कुणाची नावं टाकली जातात, कुणाच्याही नावावर काही फिरवलं जातं आणि लोकांची दिशाभूल केली जाते. मित्रांनो, कृपा करून आता काही तास राहिलेले आहेत, त्याच्यात काही तासात कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण काही तुम्हाला असं वाटलं तर आम्ही सगळेजण बारामतीमध्ये आहोत, ताबडतोब संपर्क साधा. तिथं आम्हाला कुणाला सांगा, महायुतीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला सांगा, आपण लगेच त्याची नोंद घेऊ. आपल्याला चुकीचं करायचं नाही, आपल्याला करायचं ते नियमाप्रमाणे करायचं. आपण कुठेही लोकांचं नुकसान केलेलं नाही. इथं बघा ज्येष्ठ नागरिक संघ आहे मित्रांनो, तिथं मधी बांधल्यानंतर काम अतिशय खराबपणा झालं, काही वर्ष झाली होती. पुन्हा इतकं चांगलं काम करून दिलं, सगळं चकाचक ज्येष्ठ नागरिकांना करून दिलं. आम्ही ज्येष्ठांचाही आदर करतो, म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या करता व्यवस्थित ती व्यवस्था केलेली. मित्रांनो, ज्यांना कुस्ती खेळायची, काही काही तर कधी आयुष्यात कुस्ती खेळले नाही आणि ते कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले. अरे कुस्तीचे डाव माहिती का बेटा? घुटना चीट कशाला म्हणतात? कुठल्या डावाला काय म्हणतात? चितपट कशाला म्हणतात? उगीच आम्ही बोलत नाही. त्याच्यामुळं लगेचच काही काही जण वेगवेगळ्या पद्धतीने भाषणं करायला लागले. अरे तुम्ही लगेच फार वर उड्या मारू नका. हे आऊट घटकेचं आहे. 7 तारखेचं मतदान झालं. बारामतीकरांनो लक्षात ठेवा, ह्याच्यातले जे पायाला भिंगरी बांधल्यासारख्या गर्रा 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 फिरतायत ना, ही 8 तारखेला कुठं निवांत जात आहेत बघा. परत दर आठवड्याला अजित पवार आणि तुम्ही मी एवढंच आहे. आणि कुणाचं काय काम, कुणाचं काय काम, कुणाला फोन लावायचा, कुणाला शिफारस करायची, कोण दवाखान्यात ऍडमिट आहे त्याचं बिल कमी करायचं, गरीब असेल तर त्याला मोफत उपचार कसे करायचे, तुम्ही आणि मी. ही बाकीचे अरे मी म्हणल्यावर ती कुठं जाते? याचा बाजार आहे का काय? किंवा ती असल्यावर मी कुठं जातोय? त्याच्यामुळं मित्रांनो, हे आपणच आपले एकमेकाचे प्रश्न, संस्थांचे पदाधिकारी, महायुतीचे सगळे घटक पक्षाचे कार्यकर्ते, नेते, आपणच एकमेकाला आधार देणार आहे. त्याच्या अरे होय बाबा, त्याच्यामध्ये हे बघा, आता आपण परभणीची जागा आपल्याला आली होती. मी त्याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंगच्या करता आपले महादेव जानकर जे कष्ट घ्यायचे असतात ते एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आपल्या महायुतीने सगळ्यांनी घेतले. जानकर साहेबांना विचारा, शेवटी सगळा समाज बरोबर असला पाहिजे.
त्याच्यामध्ये भेदभाव असता कामा नये. तिथं सभा झाली, पंतप्रधानांनी पण कौतुक केलं महादेव जानकरांचं. धाकटा भाऊ त्यांना म्हणाले तर तिनं काम झालं. काहीतरी महादेव जानकर नको मला, मी ठरवलेलं आहे आपण आपलं भाषण मुद्देसूद ठेवायचं, कुणावर टीकाच करायची. आपल्याकडे एवढं सांगायला आहे त्याच्यामुळं